चांगली गोष्ट आहे ना. नारळाचे रेट खूप, आम्ही तुम्हाला नंबर पण दिलेला आहे. रेट तोच असणार आहे. एक घ्या किंवा 100 गोणी घ्या. थोडीशी छोटी मोठी येते. सगळ्यात छोटा नारळ आहे. सर्व प्रकारच्या नारळ मिळतील तुम्हाला. मार्केटमधला सगळ्यात महाग नारळ. नारळाची चटणी जर तुम्हाला बनवायची असेल तर हा स्पेशल हातात बसत नाही आपल्या. एवढा मोठा नारळ आहे हा. त्यात पण थोडाफार भाव होऊन जाईल तुम्हाला. साताऱ्याचा स्पेशल आहे ना. ती जशी तसा साईज तसा रेट. भाव कमी झालाय. तुम्हाला इथे रिटेलमध्ये नारळ मिळत आहे. भरती म्हणजे लक्षात ठेवा, भरती म्हणजे ज्या हे नारळाचं होलसेल मार्केट आहे. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराव फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आहे वाशी FMCच्या मसाला मार्केटमध्ये आणि आपल्या पाठीमागे आहे ती के सिरीज के ब्लॉक आणि हे नारळाचं होलसेल मार्केट आहे, म्हणजे ओले नारळ. तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत ते ओल्या नारळांचं होलसेलवालं मार्केट. आजची तारीख आहे की 6 मार्च 2026. तर आजच्या तारखेचे नारळाचे रेट आणि होलसेलमध्ये कोणत्या प्रकारचे कसे नारळ मिळतात ते सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता नारळाचं मार्केट एक्सप्लोर करूया. ओलेवाले नारळ, जे आपण जे जेवणासाठी वाटपासाठी वगैरे वापरतो तेवाले नारळ. ओले नारळ स्पेशली कोकणी लोक जास्त प्रमाणात वापरतात. ते लिहिलेलंच आहे नारळ बाजार के सिरीज. के ब्लॉकमध्ये तुम्हाला हे सर्व नारळ मिळणार आहे. सुरुवातीला शॉप आहे बघा. हे सुरुवातीला नारळ दिसतात आपल्याला. कसं नारळ आहे दादा हे? 25 रुपये होलसेल ना. कितीची आहे बरणी? बघा 150 नारळाची बरणी आहे. 25 रुपयाने तुम्हाला मिळेल. छोटे मोठे मिक्स असतात ना. बघा हे साईज मिळेल तुम्हाला 25 रुपयाने. 150 नारळ येतील तुम्हाला एका गोणीमध्ये. पूर्ण गोणी घ्यायला लागेल. 25 रुपये हा होलसेलचा रेट आहे. आणि हे बघा हे छोटेवाले नारळ आहेत. हे तुम्हाला 20 रुपयाने मिळेल. भरणं किती? 180. बघा 180 एका गोणीमध्ये 180 नारळ. भरती म्हणजे लक्षात ठेवा, भरती म्हणजे ज्या गोणीमध्ये किती नारळ असणार आहे त्याच्यावरती. आणि जेवढे जास्त नारळ बसणार तेवढे स्वस्त, जेवढे कमी बसणार तेवढे मोठे नारळ म्हणजे महाग. आता बघा 20 रुपयाने तुम्हाला मिळेल होलसेलमध्ये. 20 रुपये नारळ. एक नारळाचा रेट सांगतो. तसे 180 नारळाची पूर्ण गोणी घ्यायला लागेल. ह्याचा काय रेट आहे दादा? बघा ह्याचा रेट आहे तो 35 रुपये. कितीची भरती दादा? बघा 110ची भरती. 110 नारळ असतील गोणीमध्ये आणि 35 रुपयाने तुम्हाला हा नारळ मिळेल. इकडे 30 रुपयावाला नारळ आहे. 30 रुपयाला एक नारळ होलसेलमध्ये. बाकी आता हे छोटे मोठे मिक्स येणार तुम्हाला. आणि 125ची भरती आहे, म्हणजे 125 नारळ असणार गोणीमध्ये. आणि हे होलसेल मार्केट जरी असेल ना तरी तुम्हाला इथे रिटेलमध्ये नारळ मिळत आहेत. बघा हे तुम्हाला कमीत कमी 10 नारळ घ्यायला लागतील. रेट तोच राहील ना. हां बघा रेट तोच राहील. तुम्हाला होलसेलमध्ये सांगितलं आहे. आणि कमीत कमी 10 नारळ पण तुम्हाला इथे मिळतील. त्याला हा ऑप्शन आहे इकडे के सिरीजमध्ये आपण मसाला मार्केटमध्ये. आणि हे पहिलंच दुकान आहे पटेल इंटरप्राइजेस. इकडे तुम्हाला रिटेलमध्ये पण नारळ मिळतात, पण कमीत कमी 10, त्याच्यापेक्षा कमी नाही. चॉईस करून घेतात लोक. आहे बघा हे घेऊन जातात कोणी बोरून, म्हणजे कोणाला 50 हवेत, 30 हवेत, 20 हवेत, जसे हवे तसे घेऊन जातात. आता इकडे दुसरं दुकान आहे रेवती ट्रेडर्स. के 35. भाव कमी झाला आहे. 4 महिन्यापूर्वी जास्त कमी झाला आहे. आता सगळ्यात छोटा नारळ हा आहे ना. बघा हा 15 रुपयाला नारळ आहे. आणि नारळ बघा केवढा आहे, एकदम लहान. एकदम लहान. बघा हा 15 रुपयाने तुम्हाला मिळणार. कितीची भरती दादा? 200ची भरती. बघा हे 200ची भरती आहे. 15 रुपये नारळ मिळेल तुम्हाला होलसेलमध्ये. 180 18 रुपये. बघा 180ची भरती 18 रुपयाने तुम्हाला हा नारळ मिळेल. साईज बघा ह्याचं छोटं मोठं मिक्स येते की हीच साईज आहे ना. थोडं 19-20 पर्यंत येतो. ओके 19-20. म्हणजे आपण तिकडे शॉर्टिंग करतात मग रिटेलवाले आणि 1-2 रुपये कमी जास्त रेट लावून टाकतात. 2 साईज काढायची. हां 2 साईज निघतात. बघा म्हणजे तुम्ही जर पूर्ण गोणी घेतली होलसेलमध्ये तर छोटी मोठी अशी 2 साईज निघतात. हे असे निघतात. बघा या अशा. ही कितीवाली आता? 180चे भरतीवालेच नारळ आहेत. म्हणजे एका गोणीमध्ये 180 नारळ ह्या साईजचे पण असणार आणि ह्या साईजचे पण असणार. आता हे कसे लावले? 22-25. बघा हे 22 रुपयाने आणि हे 25 रुपयाने. भरती सेम. भरती सेम आहे 180ची. आणि हा रिटेलचा रेट सांगता. म्हणजे कमीत कमी किती घ्यायला लागतील आपल्याला? 5, 10, 15 किती पण घेऊ शकतो. बघा रिटेल पण मिळते इकडे. ओके बघा रिटेल पण मिळते इकडे. बघा हे बाहेर लावले ते सर्व रिटेलमध्ये. आणि मग आता याचा होलसेल काय रेट असेल? बघा दाखवतात होलसेल आपल्याला इकडे. दुकानाचं नाव परत बघून घ्या, रेवती ट्रेडर्स. हे 14 रुपये. 230ची भरती. बघा 230ची भरती 14 रुपयाने तुम्हाला हा नारळ मिळणार आहे.
आणि नारळ हे नॉर्मली असतात कुठले जातं हे मदरस सगळे मद्रासचे तामिळनाडूचे नारळ आहेत हे सर्व बघा 230ची भरती 14 रुपयाने तुम्हाला होलसेलमध्ये मिळणार आहे. हाच नारळ तुम्हाला रिटेलमध्ये 20 रुपयाच्या खाली तर नाहीच मिळणार. कमीत कमी 20 सांगतो मी. 22वाले पण असते 22-24 लावणारे पण आहेत. हा हे 218 रुपये. बघा 210ची भरती 18 रुपयाने. 180 19-20 रुपये. 20 रुपये बघा 20 रुपयाने तुम्हाला हा नारळ मिळेल. 180ची भरती आहे. भरती जशी तसा साईज तसं रेट. 152 बघा 150ची भरती आहे. 22 रुपयाने तुम्हाला होलसेलमध्ये हा नारळ मिळणार आहे. 600 आणि 125ची भरती हा मोठा नारळ आहे. 28-29 हा 28 ते 29 रुपयाने तुम्हाला होलसेलमध्ये मिळणार आहे. रिटेलमध्ये याचा रेट सहज 45-40. दादा सांगतात 40-45 रुपये रिटेलमध्ये रेट असणार आहे त्याचा. आता ह्यांच्याकडे तुम्हाला होलसेलमध्ये पण मिळेल आणि रिटेलमध्ये पण मिळेल. रिटेलमधले भाव घे. आता सगळ्यात मोठा नारळ रिटेलमध्ये हा आहे ना. बघा हा 40 रुपयेवाला आहे. ह्याची भरती कितीची होती 110. बघा 110ची भरती. मोठा नारळ आहे पण 40 रुपयाने तुम्हाला रिटेलमध्ये मिळेल. 5 घ्या 10 घ्या 15 घ्या 20 घ्या तुम्हाला हवे तेवढे घ्या. ह्यांच्याकडे नारळ तर मिळत आहेत. सोबत हे मस्त असा फरसाण पण देत आहेत. काय ते चिवडा बघा महालक्ष्मीचा. हे बघा स्पेशल शेव चिवडा महालक्ष्मीचा. दादा म्हणतात महाराष्ट्रात फेमस आहे. साताऱ्याचा स्पेशल आहे ना. बघा कसं आहे पॅकेट आहे 130 रुपये अर्धा किलो ना. अर्धा किलोचं पॅकेट आहे 130 रुपयाचं. आणि मी तर एक पॅकेट घेतलेलं आहे दादांकडनं 130 रुपयाचं. बघा आपला व्हिडिओ जरी नारळाचा असला तरी मध्ये हे महालक्ष्मी चिवड्याचं पण प्रमोशन आहे बरं का. बघा असं तुम्हाला हे रिटेलमध्ये पण नारळ मिळतील होलसेलमध्ये पण मिळतील. आणि हे एक दुकान पहिलं त्यानंतर हे आणि ते पुढे पहिलं आपण जे बघितलं ना K32 हे सर्व रिटेलमध्ये नारळ देतात. कसं दादा नारळ हा नारळ आहे 18 रुपयाने तुम्हाला मिळेल. कमीत कमी 10 नारळ घ्यायला लागतील तुम्हाला. रिटेल म्हणजे एकदमच रिटेल म्हणजे 1-2 नारळ नाही कमीत कमी 10 नारळ तरी तुम्हाला घ्यायला लागतील. हे होलसेल मार्केट आहे पण तिथे हे 2-3 दुकान आहे जे तुम्हाला रिटेलमध्ये नारळ देत आहेत. हे तुम्हाला दाखवलं रेवती ट्रेडर्स दाखवलं. हे पण दादा आहेत. आणि पुढे पहिलं K32 वाला होतं ते पण. हा मोठा नारळ कसा दादा बघा हा 35 रुपयावाला नारळ आहे रिटेलमध्ये. कमीत कमी 10 घ्यायची. ह्याची किती 125ची भरती असेल ना 125ची बरोबर. बघा आणि ह्याची भरती 125 म्हणजे गोणीमध्ये 125 नारळ असतात. आणि हे सगळे नारळ मद्रास त्या साईडचेच आहेत तामिळनाडूचे साऊथचे नारळ आहे सर्व. बघा लास्ट टाईम जेव्हा आपण आलो तेव्हा आपल्याला माहिती नव्हतं की रिटेलमध्ये पण नारळ मिळतात या K ब्लॉकमध्ये. पण आता आपल्याला कळलेलं आहे की ते रिटेलमध्ये पण मिळतात. म्हणजे कमीत कमी 10 तरी घ्या. रिटेलमध्ये काय 1-2 मागू नका. पुढे सर्व आहेत ते होलसेलवाले आहेत. नारळ आहेत ते सर्व होलसेल नारळ आहेत. कसे दादा आहे नारळ 110 बघा 110ची भरती आहे. आणि कसा नारळ बघा 34 रुपयाने तुम्हाला मिळेल. 110ची भरती आहे. आणि ही बघा 125 नारळाची भरती म्हणजे 125 नारळ आहेत गोणीमध्ये आणि 27 रुपयाने मिळेल. होलसेलचा रेट आहे. आणि यांच्याकडे रिटेल वगैरे काही नाही फक्त होलसेल. दुकानाचं नाव आहे किरण अँड कंपनी K41 हे बघा. आणि हा नारळ कसा दादा 180ची भरती आहे. बघा 19 रुपयाने तुम्हाला मिळेल होलसेलमध्ये. जर घ्यायला होलसेलमध्ये कोणाला तर रेट अजून कमी थोडा होईल का जास्त घेतलं तर होईल. बघा जास्त गोणी घेतल्यात ना तुम्ही म्हणजे एक गोणी घेतली तर तुम्हाला 19 रुपयानेच मिळेल. पण जास्त जर गोणी घेतल्या तर त्यात पण थोडाफार भाव होऊन जाईल तुम्हाला. आणि सगळ्यात मोठा नारळ तोच आहे ना आपल्याकडचा. बघा अजून मोठे नारळ आहे तिकडं. हा किती भरतीचा 90 बघा 90 भरतीचा नारळ आहे. साईज मोठी आहे. कसा आहे हा बघा 41 रुपये. तर रेट कमी झालेत नारळाचे 100%. कारण हाच नारळ 3-4 महिन्यापूर्वी 48 रुपये होता 3-4 महिन्यापूर्वी. पण आज तो 41 रुपये. रेट तर कमी झाले. इकडे मात्र तुम्हाला फक्त होलसेलच मिळणार आहे. रिटेलमध्ये काही नाही. अशी पूर्ण गोणी घेऊन जायची आहे तुम्हाला. आणि प्रत्येक गोणीवर मेन्शन असतं आतमध्ये किती नारळ आहेत ते असं लिहिलेलं असतं. इकडे 200 नारळाची 180 150 असं गोणीवरती लिहिलेलं असतं. हा नारळ आहे तो 19 रुपयाने तुम्हाला मिळेल होलसेलमध्ये. भरते 180ची. आणि हा मोठावाला बघा 110ची भरती आहे. आणि 34 रुपयाने तुम्हाला नारळ मिळेल. साईज बघा केवढी आहे नारळाची.
बघूनच कळेल तुम्हाला. 34 रुपये होलसेलमधला रेट सांगतो तुम्हाला. रिटेलमध्ये घ्यायला गेलं तर आजच्या तारखेला 50 रुपये 55 रुपये विकत असेल हा नारळ, पण होलसेलमध्ये तुम्हाला 34 रुपयाने मिळेल. 110ची भरती ना, 110ची भरती आहे. आणि हा बघा, आत्ता बघितलेला आपण जो नारळ होता त्याच्यापेक्षा पण मोठा नारळ हा आहे. हा 90 भरती आहे, म्हणजे 90 नारळ आहेत एका गोणीमध्ये. आणि ते रेट काय दादा? बघा 40 रुपयाने तुम्हाला हा नारळ मिळणार आहे. साईज काय केवढी मोठी आहे, हातात बसत नाही एवढी मोठी साईज आहे नारळाची. त्यांनी पॅक करून ठेवलं आहे. बघा साईज बघा नारळाची, हातात बसत नाही आपल्या एवढा मोठा नारळ आहे हा. आणि 90ची भरती 40 रुपयाने तुम्हाला होलसेलमध्ये मिळेल. एक गोणी घेतली तर 40 रुपयाने मिळेल. जास्त गोण्या घ्यायला आलं तर अजून स्वस्त होऊन जाईल, थोडाफार अजून रेट होऊन जाईल. असे व्हरायटी ऑफ नारळ आहे तिकडे. इकडे मोठे मोठेच नारळ दिसतात. इकडे दुकानाचं नाव आहे भाविन इंटरप्राइजेस K18. आणि आतमध्ये आहे बराच स्टॉक आहे आतमध्ये. बघा असे तुम्हाला छोटे मोठे सर्व नारळ मिळतील इकडे या मार्केटमध्ये आल्यानंतर. K सिरीजमध्ये यायचं तुम्हाला भरपूर नारळवाले तिकडे. इकडे 100 भरतीचा नारळ आहे, म्हणजे 100 नारळ आहेत एका गोणीमध्ये. आणि हा कसं बोलले तुम्ही? 40 रुपये 18. हा तुम्हाला 40 रुपये 50 पैसे ह्या रेटने नारळ मिळणार आहे होलसेलमध्ये. आणि हा मैसूरचा नारळ आहे ना, मैसूर. बघा असतात साऊथचेच सगळे, पण हा कर्नाटकचा आहे, मैसूरचा नारळ. आणि चटणी स्पेशल आहे. नारळाची चटणी जर तुम्हाला बनवायची असेल तर हा स्पेशल नारळ आहे. हा जाड खोबरा नाही याचा, बघा याचं खोबरं जाड असतं. आणि बघा इकडे आहे 90 भरतीवाला नारळ. आणि हाताने उचलला जात नाही एवढा तो जाड आहे हा. 45 रुपयाने तुम्हाला हा नारळ मिळणार आहे. भरती 90ची आहे. आता नॉर्मली आपला सगळ्यात मोठा नारळ हा 90च्या भरतीवालाच दिसलेला आहे. रेट याचा 45 रुपये आहे. तर हे तुम्हाला 18-19 रुपयापासून तर 45 रुपयापर्यंत नारळ तुम्हाला होलसेलमध्ये मिळतील सर्व प्रकारचे. जशी भरती तसा रेट. आता आपण जो मैसूरचा नारळ बघितला तो प्रभू ट्रेडर्समध्ये K48मध्ये. बघा यांच्याकडे अशा मैसूरचे नारळ मिळतील तुम्हाला. इकडे बघा हा 180 भरतीवाला नारळ आहे. हा तुम्हाला 18.5 रुपयाने मिळेल. 180 नारळ येतील गोणीमध्ये. आणि याच्यापेक्षा छोटा पण येतो 210 भरतीवाला. आणि आपल्या हातात आहे ह्या मार्केटमधला सगळ्यात महाग नारळ. 70ची भरती आहे फक्त, म्हणजे 70 नारळ येतात एका गोणीमध्ये. साईजच तेवढी आहे. आणि हा पोलाचीचा नारळ आहे. साऊथचा एरिया पोलाची, इकडचा हा नारळ आहे. हे बघा साईज. आणि फक्त 70 नारळ बसतात एका गोणीमध्ये. आणि रेट आहे तो 53 रुपये होलसेलमध्ये. रेट मात्र 100% कमी झालेले आहेत, बरेच कमी झालेले आहेत. तर लास्ट टाईम आपण आलो तेव्हा मला वाटतं याचा रेट 65 का 68 रुपये असा होता 70च्या भरतीच्या नारळाचा रेट. आता तो 53 रुपये झालेला आहे. या दुकानाचा नंबर आहे K12 विघ्नहर्ता इंटरप्राइजेस. आणि यांच्याकडे तुम्हाला सगळीकडचे नारळ मिळतील. मेनली साऊथचेच नारळ आहेत सगळे. आपला महाराष्ट्रातला नारळ येत नाही इकडे, कारण महाराष्ट्रातला नारळ आपल्याला महाराष्ट्रातच पुरत नाही त्या एरियामध्ये. तर कोकणातला नारळ कोकणातच संपून जातो. हा सर्व साऊथचा नारळ आहे. पोलाची, तामिळनाडू, मैसूर ह्या साईडने आलेले नारळ आहेत. आणि इकडे बघा इकडे गोणीच्या गोणी खाली होत आहेत. मटेरियल भरलेलं आहे पूर्ण गोडाऊनमध्ये. सर्व प्रकारच्या नारळ मिळतील तुम्हाला. आणि बघा असं हे मार्क असतो प्रत्येक गोणीवरती. याच्यावरून ओळखायचं भरती कितीची आहे. तर ही 210ची आहे, ही 70ची आहे. आता आपण बघितलं ना पोलाचीचा, बघा ही 70ची भरती. अशा ह्या भरत्या असतात. आणि हा सर्व 70वाला माल आहे, 70 भरती असलेला 53 रुपयावाला माल आहे. आणि हा बघा हा 230 भरतीवाला माल आहे, जो सगळ्यात छोटा नारळ आहे ह्या मार्केटमधला आत्तापर्यंत मी पाहिलेला, जो तुम्हाला 12 रुपयाने मिळणार आहे. 12 रुपये रेट आहे याचा. सगळ्यात छोटा नारळ बघा, म्हणजे 12 रुपयापासून 53 रुपयापर्यंत नारळ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे. हा 53 रुपयावाला 70ची भरती तो सुरुवातीला आपण बघितला. आणि हा 12 रुपये 230ची भरती. आणि याच्यापेक्षा जास्त भरती असेल असं मला वाटत नाही, कारण याचा छोटा नारळ काय येणार ना. आणि हा 210 भरतीवाला जो नारळ आहे हा तुम्हाला 14 रुपयाने मिळेल. मात्र साईज मिक्स येते, थोडीशी छोटी मोठी येते. रिटेलवाले बरोबर सेपरेट करतात आणि दोन्ही नारळ वेगवेगळ्या रेटने विकतात. आणि बघा इकडे आहे ती 150ची भरती, इकडे आहे ती 125ची भरती, इकडे आहे ती 110ची भरती. बघा अशा सेपरेट अशा थप्पी लावलेल्या आहेत व्यवस्थित एकदम. नारळ मोजायची गरज नाही. एकही नारळ तुम्हाला कमी येणार नाही किंवा जास्त येणार नाही. जेवढे लिहिलेलं आहे तेवढेच नारळ असणार प्रत्येक गोणीमध्ये. यायचं आणि घेऊन जायचं. हे टाईम का असतं दादा? हे सकाळी 8:30 संध्याकाळी 7:30. 7:30 पर्यंत डेली. सुट्टी रविवार बंद.
रविवार बंद असतं. रविवारी बंद असतं आणि बाकी आपल्या हॉलिडेज येतील तेव्हा. हां, बाकी तुम्हाला सगळं क्वालिटी भेटेल. पूर्ण साऊथची, कर्नाटकतून, आंध्रातून, तामिळनाडूतून, तुम्ही कुठेच्या पण आपण सगळं क्वालिटीचे नारळ. सगळे नारळ मिळतील इकडे आणि रेट पण एकदम वाजवी आहेत आणि आता रेट कमी झाले. 3-4 महिन्यापूर्वीचे रेट होते त्याच्यापेक्षा रेट आता कमी झालेले आहेत. त्याच्या रिझन आहे की आता नवीन क्रॉप येते जानेवारी 15 नंतर. त्या हिशोबाने आता हे जूनपर्यंत अजून खाली जाणार आहे. अजून खाली जाणार आहे, स्वस्त होणार आहे. स्वस्त होतं. इकडे तुम्हाला होलसेल भावाने तुम्हाला 1 गोणीच्या भावामध्ये 1 गोणी पण भेटून. हां, म्हणजे 1 गोणी पण मिळेल, 10 गोणी घ्या. भावामध्ये पण तुम्हाला 1 गोणी भेटून जाणार. ओके, म्हणजे यांच्याकडे आपण जसं पहिलं बोलत होतो ना, 1 गोणी घेतली तर हा रेट, 10-20 घेतलं तर अजून कमी होईल, असं काय नाही. यांच्याकडे 100 घेतलं तरी तेवढंच आहे आणि 1 गोणी घेतली तरी तेवढंच मिळणार आहे, कारण रेट तोच असणार आहे. करून टाकायच्या म्हणजे कोणाला पण आहे ना हे नाही ते बंदूक ते आपल्याला समजून आम्हाला हे लावला नाही. सकाळीच आमच्या आहे ना पूर्वीतून सिस्टम आहे, सकाळीच कमी भाव एकच का हे करून म्हणजे सकाळी जो रेट फिक्स झाला तो दिवसभर रेट तोच असणार आहे. 1 घ्या किंवा 100 गोणी घ्या आणि रेट थोडा वर खाली होतच असतो ना डेली. डेली थोडा रुची आहे ना, कारण की हे काय डिमांड आणि सप्लाय आहे. बरोबर. किती आवक झाली काय आहे. पण जास्त फरक नाही पडत, 1-2 रुपये, 50 पैसे, 50 पैसे रोजचा हां, फरक आहे. थोडाफार फरक असतो. आणि कोणाला फोन करून इन्क्वायरीज वगैरे करायचे असतील तर हा बघा, मी तुम्हाला नंबर पण दिलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आपल्या यासाठी मी नेहमी सांगतो तुम्हाला. हे बघा, ते डिटेल दिलेले आहे, नंबर दिलेले आहे. व्हिडिओ पॉज करा आणि नंबर बघून घ्या, ॲड्रेस बघून घ्या, सर्व काही डिटेल तुम्हाला याच्यावरती मिळेल. बघा, विघ्नहर्ता एंटरप्राइजेस नंबर पण आहे आणि खाली ॲड्रेस पण आहे. तुम्हाला काही इन्क्वायरी असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता. ठीक आहे मित्रांनो, असं होतं नारळाचं होलसेल मार्केट जे आज आपण एक्सप्लोर केलं आहे आणि रेट कमी झाले. मी मला वाटतं सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान आलो तेव्हा जे रेट होते ना त्याच्यापेक्षा बऱ्याच प्रमाणात रेट कमी झालेले आहेत. आणि आता दादांनी तुम्हाला सांगितलं की जूनपर्यंत अजून रेट कमी होतील हळूहळू. चांगली गोष्ट आहे ना, नारळाचे रेट खूपच हाई गेले होते, आता कमी झाले. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा वाशी FMC मार्केटमधील होलसेल नारळ मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.